जो आहे तो गोळीबार करून खून करण्यात आला. काय संपूर्ण प्रकार आहे, काय मागचा त्याच्या मागचा हेतू आहे? दिनांक 13/2/2025 रोजी रात्री 11:30 वाजता आंबेडकर नगर भागामध्ये एका इसमावरती फायरिंग झाल्याचा आम्हाला कॉल प्राप्त झाला होता. त्यामुळे आम्ही वरिष्ठ अधिकारी, आम्ही सर्व DB पथक सर्व ठिकाणी गेलो असता माहिती आम्हाला प्राप्त झाली की नंदकिशोर राम पवित्र यादव हे त्यांच्या भावाच्या मुलीचा वाढदिवस साजरा करून जेवण खाऊन करतो रोडवरती. त्यामुळे 3 आरोपी आले तिथं. जॉनी उर्फ तेजा, शाबीर शेख आणि फैजल हे 3 आरोपी गाडीवर आले. त्यांना रस्ता दिला नाही. त्यांची मचमच झाली, भांडणं झाली. भांडणामध्ये नंदकिशोर यादवला खुर्चीला मारहाण केली. त्यावेळेस विक्रम रेड्डी जो आहे नंदकुमारचा मित्र, तो भांडणं सोडवायला आला. त्यावेळेस शाबीर शेखने त्या दिवशी राऊंड फायर केलेले आहेत. त्यात तो मयत झाला होता. तेव्हापासून ते आरोपी फरार होते. त्यावेळी असेच गंभीर गुन्हे असल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने आम्ही अलग-अलग 3 पथकं तयार केली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून आम्ही प्रथम प्राधान्य देऊन आरोपीचा कारणातील शोध घेऊन त्याला सोलापूरहून आम्ही अटक केलेली आहे. आज त्याला आम्ही कोर्टात आम्ही हजर करतो. ते आतापर्यंत 4 आरोपी निष्पन्न झाले आहेत. आम्ही 3 आरोपी अद्यापर्यंत अटक केले आहेत. अजून तपास चालू आहे. तपासामध्ये आणखी पुढं जे निष्पन्न होईल ते आम्ही आपल्याला कळवू. सर, याच्यामध्ये काही जुन्या भांडणांचा त्यांचा काही वाद होता का किंवा काही अशा प्रकारचं काही कारण आहे? अद्यापर्यंत तपासामध्ये तसं काही निष्पन्न झालं नाही. अजून तपास चालू आहे. तेव्हा काही निष्पन्न झालं नाही. भांडणं तर दोघांचे अद्यापर्यंत नाही आहेत. तर आरोपीची काही पहिले गुन्हेगारी पार्श्वभूमी? 2 आरोपीचे सध्या जुने रेकॉर्ड आहे तुमच्याकडे. सर, या आरोपींनी जी बंदूक कुठून आणली होती त्याचा काय तपासामध्ये प्रथमदर्शी त्यांनी धुळे शिरपूर येथून एका ठिकाणाहून बंदूक आणलेली आहे. तो तपास चालू आहे. आता प्रथमदर्शी तपासामध्ये 4 राऊंड फायर केलेले आहेत. एक त्या विक्रम लागलेला आहे. आपण त्यांच्याकडनं जप्त केली आहेत का? आता आज आम्ही त्याला रिमांड हजर करतो. तपासामध्ये जप्त करू आम्ही त्याचा. अद्यापर्यंत नाही आहे. ठिकाणी हजर आहेत. तपासामध्ये त्याच्या प्रत्येक सहभागाला निष्पन्न झाल्यामध्ये त्यांना अटक केलेली आहे.